आजच्या चर्चेत आपलं स्वागत आहे. कल्पना करा की आपल्या ॲप्लिकेशनसाठी आपण एक गुप्तहेर नेमला आहे. हा गुप्तहेर आपल्याला सांगेल की ॲप नेमकं कुठे हळू चालतंय, कुठे चुका होत आहेत आणि हे सगळं कोडची एकही नवीन ओळ न लिहिता. मजेशीर वाटतंय ना? अगदी बरोबर. आज आपण हेच करणार आहोत. याला ऑटो इन्स्ट्रुमेंटेशन म्हणतात. हे म्हणजे तुमच्या ॲपवर एक अदृश्य सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यासारखा आहे, जो सगळी हालचाल टिपतो, पण ॲपला त्याची काहीच खबर नसते. चला तर मग यावर सविस्तर चर्चा करूया. आज आपण मायक्रोसॉफ्ट लर्नच्या एका एक्सरसाइजमधून हे शिकणार आहोत. आपण एक वेब ॲप बनवू, त्यावर ॲप्लिकेशन इनसाइट्स नावाचा एक मॉनिटरिंग टूल लावू आणि मग बघू की पडद्यामागे नेमकं काय काय घडतंय. हो, ही प्रक्रिया साधारणपणे 20 मिनिटांची आहे. चला, कामाला लागूया. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपलं डिजिटल वर्कशॉप बनवण्यापासून. सगळ्यात आधी आपल्याला Azure पोर्टलवर जायचं आहे. हो, समजा हे एक मोठं शॉपिंग मॉल आहे आणि आपल्याला एक नवीन दुकान उघडायचं आहे. अच्छा. त्यासाठी आपण क्रिएट अ रिसोर्सवर क्लिक करू. मग सर्च बारमध्ये वेब ॲप टाईप करून एंटर दाबा. इथे आपल्याला आपला ॲप ठेवण्यासाठी म्हणजे एक वेब ॲप तयार करायचा आहे, जसं आपण दुकानासाठी जागा निवडतो. ओके. आता आपल्यासमोर एक फॉर्म येईल. यात तर बऱ्याच गोष्टी आहेत. घाबरू नका, आपण एक एक करून सगळे महत्त्वाचे रकाने भरणार आहोत. ठीक आहे. तर पहिला आहे सबस्क्रिप्शन आणि रिसोर्स ग्रुप. हो, रिसोर्स ग्रुप म्हणजे तुमच्या प्रोजेक्टसाठी एक वेगळी पिशवी किंवा एक फोल्डर समजा. आपण एक नवीन RG वेब ॲप नावाचा ग्रुप बनवू, म्हणजे सगळं सामान एकाच ठिकाणी राहील, पसारा होणार नाही. कळलं. आणि ॲपचं नाव? आपल्या ॲपला एक युनिक नाव द्यावं लागेल, जसं की तुमचे नाव, मॉनिटर ॲप असं काहीतरी. म्हणजे हे नाव जगात दुसरं कोणाचं नसावं, नाहीतर गोंधळ होईल. अगदी. मग पब्लिशमध्ये कोड निवडा आणि रनटाईम स्टॅकमध्ये .NET 8 LTS. याचा अर्थ आपण थेट कोड वापरणार आहोत आणि तो .NET 8 या टेक्नॉलॉजीवर चालेल. बरोबर. ऑपरेटिंग सिस्टम विंडोज निवडा आणि रिजन तुमच्या जवळचा निवडा. आणि सर्वात महत्त्वाचं, आपण शिकत आहोत, त्यामुळे पैसे का खर्च करायचे? हो ना, म्हणून प्राइसिंग प्लॅनमध्ये फ्री F1 प्लॅन निवडा, म्हणजे आपलं काम फुकटात होईल. उत्तम. आता पुढच्या टॅबवर जाऊया. मॉनिटर प्लस सिक्युअर. इथेच खरी जादू आहे. ओके. इथे एनेबल ॲप्लिकेशन इनसाइट्स नावाचा पर्याय दिसेल, तिथे येस निवडायचं. हे म्हणजे आपल्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी परवानगी देण्यासारखं आहे. अच्छा. आणि त्याच्या खाली ॲप्लिकेशन इनसाइट्स नेम. हो, आपल्या मॉनिटरिंग सिस्टमला एक नाव देऊया, जसं की ऑटो इन्स्ट्रुमेंट इनसाइट्स. बस इतकंच. हो, इतकंच. आता रिव्ह्यू प्लस क्रिएट आणि मग क्रिएटवर क्लिक करा. Azure आता आपल्यासाठी सगळं काही तयार करेल. याला काही मिनिटं लागतील, तोपर्यंत 1 कप चहा घेऊन येऊ शकता. हा. तयार झाल्यावर गो टू रिसोर्सवर क्लिक करायचं. बरोबर. आपलं वर्कशॉप तर तयार झालंय, पण तुम्ही म्हणालात तसे कॅमेरा अजून चालू नाहीयेत, बरोबर? अगदी. ते चालू करण्यासाठी डावीकडच्या मेन्यूमध्ये मॉनिटरिंग खाली ॲप्लिकेशन इनसाइट्सवर क्लिक करा. ओके, केलं क्लिक. इथे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट युअर ॲप्लिकेशन असा एक विभाग दिसेल. हो, दिसतोय. त्यात .NET कोर निवडा. ठीक आहे. आणि आता कलेक्शन लेव्हलमध्ये रेकमेंडेड निवडा. रेकमेंडेड याचा अर्थ काय होतो? याचा सरळ अर्थ असा की बाबा रे, तुला जे जे महत्वाचं वाटतं ते सगळं रेकॉर्ड कर, मला जास्त डोकं लावायचं नाहीये. हा, कळलं. म्हणजे आपण Azureच्या अनुभवावर विश्वास ठेवतोय. अगदी. मग अप्लायवर क्लिक करून बदल कन्फर्म करा. झालं. आपले अदृश्य कॅमेरे आता चालू झाले आहेत आणि ते ॲपच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवायला तयार आहेत. हो. आता आपल्या वर्कशॉपमध्ये काहीतरी काम तर व्हायला पाहिजे ना. रिकाम्या दुकानावर कॅमेरे लावून काय उपयोग? बरोबर. चला, एक छोटासा ॲप बनवूया. यासाठी आपण Azure क्लाउड शेल वापरणार आहोत. म्हणजे आपल्या ब्राउझरमध्येच एक जादूची कमांड विंडो उघडते, तीच ना? हो, तीच. क्लाउड शेलमध्ये बॅश एन्व्हायरमेंट निवडा. आता आपण काही कमांड्स चालू. ठीक आहे. पहिली कमांड mkdir ब्लेझर आणि मग cd ब्लेझर. म्हणजे आपण ब्लेझर नावाचा एक फोल्डर तयार केला आणि त्याच्या आत गेलो. सोपं आहे. आता दुसरी कमांड आहे .NET न्यू ब्लेझर. ही एक जादूची कमांड आहे. जशी इन्स्टंट केक मिक्सची पुडी असते ना, तशी ही कमांड आपल्यासाठी एक तयार ब्लेझर ॲप बनवते. अगदी बरोबर. आणि मग .NET बिल्ड. हे म्हणजे आपण केकचं मिश्रण व्यवस्थित तयार झालं आहे की नाही हे तपासण्यासारखं आहे. छान. आपला केक म्हणजे ॲप तयार आहे. आता त्याला पॅक करून डिलिव्हर करायचंय. हो. त्यासाठी .NET publish -c release -o .publish.
या कमांडने आपण ॲपला एका पब्लिश नावाच्या फोल्डरमध्ये व्यवस्थित पॅक करतो. ओके. मग cd publish आणि zip-r.app.zip. आता आपण त्या फोल्डरमध्ये जाऊन सगळ्या फाईल्सची एक app.zip नावाची फाईल बनवतो. जसं केक एका सुंदर बॉक्समध्ये पॅक करतो तसं. परफेक्ट. आता फायनल स्टेप, डिलिव्हरी. ती कशी करायची? ही कमांड चालवायची ॲज युअर वेब ॲप डिप्लॉय. नेम युअर वेब ॲप नेम, रिसोर्स ग्रुप युअर रिसोर्स ग्रुप, src-path.app.zip. अरे बापरे, ही कमांड थोडी मोठी आहे. पण सोपी आहे. इथे युअर वेब ॲप नेम आणि युअर रिसोर्स ग्रुपच्या जागी तुम्ही सुरुवातीला वापरलेली नावं टाकायची आहेत. ही कमांड म्हणजे एक सुपरफास्ट ड्रोन आहे, जो तुमचं ॲप थेट ॲझ्युअरवरच्या तुमच्या वर्कशॉपमध्ये पोचवेल. वा, एकदा डिप्लॉयमेंट पूर्ण झालं की आपल्याला एक लिंक दिसेल. हो, आणि त्यावर क्लिक केलं की तुमचं ॲप एका नवीन टॅबमध्ये उघडेल. अभिनंदन, आपलं पहिलं ॲप यशस्वीपणे तैनात झालं आहे. आता खरी गंमत सुरू होईल. म्हणजे सीसीटीव्ही फुटेज बघायची वेळ झाली. हो, ॲझ्युअर पोर्टलच्या टॅबवर परत या, जिथे ॲप्लिकेशन इनसाइट्स उघडा आहे. तुम्हाला इथे काही बेसिक चार्ट दिसतील. हो, दिसतायत. फेल्ड रिक्वेस्ट्स, सर्व्हर रिस्पॉन्स टाइम वगैरे. सध्या तरी सगळं 0 आहे. बरोबर, कारण अजून ॲप कोणी वापरलंच नाही. तर मग आता आपण आपल्या ॲपसोबत थोडी मस्ती करूया. म्हणजे आपल्याला मॉनिटरमध्ये काहीतरी दिसेल. नक्की. मी ॲपच्या टॅबवर जातोय आणि होम, काउंटर आणि वेदर या पेजेसवर क्लिक करतो. पेजला 2-4 वेळा रिफ्रेश करा. ओके, करतोय. आता काय? आता आपण मुद्दामहून एक चूक घडवून आणूया. कशी? URLच्या शेवटी फेलियर्स असं टाईप करून एंटर दाबा. फेलियर्स. ओके, केलं. अरे, एरर आला, नॉट फाउंड. हो, कारण हे पेज अस्तित्वात नाही. आता हा पेजही 2-4 वेळा रिफ्रेश करा. ठीक आहे, म्हणजे आपण आपल्या गुप्तहेराची परीक्षा घेतोय. अगदी. आता परत ॲप्लिकेशन इनसाइट्सच्या टॅबवर या आणि 1-2 मिनिटं थांबा. माहिती यायला थोडा वेळ लागतो. ओके, मी थांबलोय. अरे वा, हे बघा, चार्ट्समध्ये हालचाल सुरू झालीये. हो ना, तुम्हाला दिसेल की किती रिक्वेस्ट आल्या, सर्व्हरने प्रतिसाद द्यायला किती वेळ घेतला. आणि किती रिक्वेस्ट फेल झाल्या. फेल्ड रिक्वेस्टच्या ग्राफवर एक मोठा लाल स्पाइक दिसतोय. बरोबर. हा आपल्या गुप्तहेराने दिलेला पहिला इशारा आहे. आता पुढे काय? या लाल स्पाइकवर क्लिक करू का? हो, नक्की करा. डाव्या बाजूला इन्व्हेस्टिगेट सेक्शनमध्ये फेलियर्सवर क्लिक करून बघा. ओके, इथे आलेल्या चुकांची सविस्तर माहिती दिसतेय. जसं गुप्तहेर आपल्याला चोराचा पूर्ण तपशील देतो, तसंच काहीसं. अगदी. इथे तुम्हाला दिसेल की कोणत्या प्रकारचा एरर आला, किती वेळा आला. हो, 404 एरर दिसतोय. आणि त्याच्यावर क्लिक केल्यावर अजून खोलात माहिती मिळेल. तुम्हाला प्रत्येक फेल झालेल्या रिक्वेस्टची स्वतंत्र नोंद दिसेल. म्हणजे अरे वा, इथे तर वेळ, वापरकर्त्याचा देश, ब्राउझर सगळं काही दिसतंय. हीच तर खरी ताकद आहे. तुम्हाला समस्येच्या मुळापर्यंत जाता येतं. हे खरंच अविश्वसनीय आहे आणि आपण कोडची एक ओळही बदलली नाही. बरोबर. चला, आपलं काम तर झालं. आता हे डिजिटल वर्कशॉप साफ करण्याची वेळ आलीये. हो, नाहीतर ॲझ्युअर आपल्याला बिल पाठवेल. जरी आपण फ्री प्लॅन वापरला असला तरी साफसफाईची सवय चांगली. ते कसं करायचं? सोपं आहे. ॲझ्युअर पोर्टलवर परत जा आणि तुम्ही तयार केलेल्या रिसोर्स ग्रुपवर क्लिक करा. ओके, RG वेब ॲपवर टाकून कन्फर्म करा. एक मिनिट. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. बरोबर. रिसोर्स ग्रुप डिलीट करणे म्हणजे अख्खं वर्कशॉप पाडण्यासारखं आहे. अगदी. त्यात ठेवलेलं सगळं सामान नष्ट होईल. म्हणूनच आपण सुरुवातीला नवीन ग्रुप बनवला होता. हो, जर तुम्ही आधीपासून असलेल्या ग्रुपमध्ये हे बनवलं असतं तर तुमचं जुनं सामानही गेलं असतं. त्यामुळे नेहमी काळजी घ्यायची. कळलं. तर आज आपण पाहिलं की कोडला हात न लावता आपल्या ॲपवर गुप्तहेरासारखी नजर कशी ठेवायची. हो, आपण एक वर्कशॉप बनवलं, त्यात कॅमेरे लावले एक ॲप तयार करून तिथे पाठवलं आणि मग पडद्यामागची सगळी हालचाल पाहिली. आणि ही फक्त सुरुवात आहे. ऑटो इन्स्ट्रुमेंटेशन आपल्याला ॲपच्या आरोग्याबद्दल एक वरवरची कल्पना देतं. पण विचार करा, जर आपल्याला ॲपच्या आत म्हणजे एखाद्या विशिष्ट फंक्शनच्या आत काय चाललंय हे बघायचं असेल तर. बरोबर. म्हणजे कॅमेरा फक्त दुकानाच्या बाहेर नाही, तर थेट गल्ल्यावर लावायचा असेल तर. त्यासाठी मग कोडमध्ये थोडे बदल करावे लागतात, ज्याला मॅन्युअल इन्स्ट्रुमेंटेशन म्हणतात. हो. तर मग ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. जर तुम्हाला तुमच्या ॲपमधली प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीवर नियंत्रण मिळवायचं असेल तर तुम्ही काय कराल? पुढच्या वेळेपर्यंत विचार करत राहा.